सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल संपूर्ण महाराष्ट्रात वाजलं असताना पुणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका येत्या 7 तारखेला होत आहेत. बेलसर माळशिरस मतदारसंघाची जी लढत आहे जिल्हा परिषदेची एक रंगतदार अवस्थेमध्ये आहे, कारण या ठिकाणी 5 उमेदवार आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, राष्ट्रीय काँग्रेस असेल, असे सर्वच पक्षांनी ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु बेलसर माळशिरस गटाचा विचार करता या ठिकाणची जी भौगोलिक परिस्थिती आहे किंवा या ठिकाणचं जे काही वातावरण आहे याचा अनुभव नक्कीच सर्वांना आहे, कारण कुठेतरी पुरंदर उपसा असेल किंवा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल हे मुद्दे घेऊन कुठेतरी त्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातनं शिवसेना शिंदे पक्षाचे बेलसर माळशिरस गटाचे अधिकृत शिवसेना पक्षाचे उमेदवार डॉक्टर रमेश आबा इंगळे आपल्याबरोबर आहेत. आबा नमस्कार. नमस्कार. आताची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा तुम्ही आढावा घेताय, तुम्ही प्रचार मोहीम तुमची जोरात चालू आहे. आता तुमची जी सुरुवात आहे राजकीय प्रवासाची ती कशी राहिलेली आहे? खरं तर मी अतिशय लहान वयात राजकारणामध्ये आलो. लोकनेते माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांच्याबरोबरही मी खूप वर्ष काम केलं आणि त्यानंतर 2014 साली राज्याचे माजी मंत्री, शिवसेना पक्षाचे उपनेते, लोकप्रिय पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे यांच्या प्रेरणेतून मी खरं तर बापूंच्या बरोबर आलो आणि विकासाचा झंझावात, विकास पुरुष म्हटलं तर बापूंना वावगं ठरणार नाही. त्यांच्या विकासाचा झंझावात पाहून मी बापूंच्या बरोबर आलो आणि त्याच प्रेरणेतून मग बापूंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम, पक्ष संघटनेचं काम, देईल ती जबाबदारी पूर्ण करण्याचं काम केलेले आहे आणि ते कामाचं पोचपावती म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी बापू यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी प्रथमतः शिंदे साहेबांनी बापूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आबा, तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी टाकलेली आहे, तुमचा प्रचार शिगेला आहे. तुमचं प्रचाराच्या बाबतीत तुम्ही जे पहिल्यांदा जे तुमच्याकडे पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे तुम्ही सदस्य राहिला, त्याच्या माध्यमातून तुमच्या या विभागामध्ये एव्हाना पुरंदर तालुक्यामध्ये काय काय तुम्ही उपक्रम किंवा विकास निधी किती आणला, काय काय घडलं गेलेलं आहे? खरं तर जिल्हा नियोजन समिती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा हे सगळ्यात मोठी डीपीडीसी आहे आणि 2017 सालीच बापूंच्या आशीर्वादानं मला जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली आणि प्रशासनाचा तोच मला अनुभव आता कामी येतोय. तुम्ही जो जिल्हा नियोजन समितीवर काम केलं त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पुरंदर तालुक्यातील भागांना निधी दिलाय, जी विकास कामं झाली ती कुठली आहेत आणि असं कुठलं काम झालंय तुमच्या हातनं की एक कुठंतरी ना ते पुरंदरच्या एका सुंदरीपणावर लिहिलं जाईल? खरं तर जिल्हा नियोजन समितीमध्ये खूप कामाचा हे असतो आणि जिल्हा नियोजन समितीत काम करत असताना ग्रामीण भागातील आपल्याला रस्ते, पारंग रस्ते असतील, ग्रामीण रस्ते असतील, जिल्हा मार्ग असतील आणि त्याच्यामुळं मग त्या ग्रामीण भागातल्या जनतेला न्याय देण्याचं काम आपल्याला त्यामार्फत खरं तर मला करता आलं आणि त्याच्यामुळेच प्रशासनाचा अनुभव वाढला आणि मग त्यामुळं राज्याचे बापू मंत्री होते त्या काळामध्ये, मग निधी खेचून आणण्याचं काम खरं तर करता आलं. किती जो निधी आहे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च झालाय? नाही, जिल्हा नियोजनला खूप निधी असतो
आणि त्यावेळी बापू मंत्री होते सत्ता असल्यामुळं जे आम्ही यादी देऊ त्या यादीत कधीच नाव टाकायचं. काटकसर होत नव्हती आणि त्याच्यामुळं बापट साहेब त्यावेळी पालकमंत्री होते. आता जे तुमचे जे विजन आहे तुमच्या बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही स्पेशल विजन काय ठेवलेलं आहे सध्याला? नाही, खरं तर आम्ही ही इलेक्शन विकासावरच लढतोय. पहिली गोष्ट आपण पाहतोय बेलसर माळशिरस गटामध्ये इंटरनॅशनल छत्रपती संभाजीराजे एअरपोर्ट हे ग्रामीण भागातलं आणि भारतातलं दुसरं एअरपोर्ट आहे. बापूंच्या आशीर्वादाने ते पुरंदर तालुक्यामध्ये आणि आपल्या बेलसर माळशिरस गटामध्ये येते. त्याच्यामुळे युवकांना तरुणांना नोकऱ्याची संधी, व्यवसायाची संधी आणि हे फक्त आम्ही विकासावरच इलेक्शन लढतोय. ज्या पद्धतीने महिलांच्या साठी तुमचे जे काही कन्सेप्ट आहे किंवा तुम्ही जे काही महिला सक्षमीकरणासाठी काय नियोजन पुढे राबवलेलं आहे किंवा खरं तर मी त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, आरोग्य महिलांचं आरोग्य तपासणी असेल, जनसेवा असेल. मी सरदार शिवाजीराव इंगळे प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे. स्वराज्याची जी पहिली लढाई आपल्या बेलसर माळशिरस म्हणजे बेलसर आणि खळद इतिहासात त्याचा उल्लेख आहे, ती माझ्याच गावामध्ये झाली. आणि जी स्वराज्याची पहिली लढाई आपल्या 8 ऑगस्ट 1648 साली झाली. त्या 8 ऑगस्ट 1648 साली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 18 वर्ष असताना स्वराज्याची पहिली लढाई झाली आणि त्या लढाईची जबाबदारी सरदार शिवाजीराव यांच्यावर होती. ती लढाई त्यांनी स्वराज्याची पहिली जिंकून दिली आणि ते त्या युद्धामध्ये कामी आले. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सरदार शिवाजी इंगळ्यांचं स्मारक आपल्या वाळुंज गावामध्ये बांधलेलं आहे आणि त्यांचेच आम्ही वंशज आहोत. म्हणजे ज्यांनी बलिदान दिलं ह्या स्वराज्यासाठी त्यांचेच आम्ही वंशज आहोत. आबा, तुम्ही ज्या पद्धतीने जे विजन मांडताय त्यामध्ये महिलांच्यासाठी काय रोल किंवा प्राथमिक शिक्षण जे आहे त्याच्यासाठी तुमचा काय रोल असणार आहे? नाही, खरं तर महिला सक्षमीकरण करणं हे तर प्रामुख्याने पहिले विजन असणार आहे. शिक्षणाची जे आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय कमी असते आणि मग आपली त्याच्यात मुलं मुली शिक्षणात कमी पडतात. त्याच्यामुळं डिजिटल शिक्षण किंवा इंग्लिश मिडियम आपल्या भागामध्ये कसं आणता येईल त्याचा एक पहिला माझा प्रयत्न राहील. आणि आरोग्य केंद्र आपल्या ग्रामीण भागात नाहीये. ससूनसारखं हॉस्पिटल बापूंच्या संकल्पनेतून आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये बेलसर या ठिकाणी होते. 500 बेडचं या ठिकाणी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुद्धा बापूंचा मानस आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये आणण्याचा मानस आहे. त्याच्यामुळं ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण, त्यांचं शिक्षण आणि त्यांची आरोग्य सुविधा, रोजगार. आता आपण बचत गटांचं पाहतोय. बचत गट ज्यावेळेस निर्माण होतात प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत, परंतु त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांना लघु उद्योगामध्ये आपण रूपांतर कसं करता येईल, त्यांना व्यवसायामध्ये कसं आपण सक्षम कसं करू, त्याचं प्रथमतः या ठिकाणी मी विजन करणार आहे. आता जी परवा दिवशी 7 तारखेला जी निवडणूक होती, मतदान होणार आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? नाही, मला तर बेलसर माळशिरस गटातील मतदारांना माझं एकच आव्हान असेल की विकासाच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये बापूंनी एवढी कामं आणली. 2024 नंतर 1100 कोटी रुपयांची कामं आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये 1 वर्षामध्ये बापूंनी आणली आणि त्याच्यातले एवढा निधी आपण बेलसर माळशिरस गटामध्ये आणला. म्हणजे मग प्रामुख्याने त्याच्यामध्ये सासवड, पिसर्वे, म्हणजे तो बिगवन रस्ता असेल 356 कोटी रुपये. आम्ही डीपीडीसी मध्ये आता बापूंनी 100 कोटी रुपये आणले. त्याच्यातले 37,79,92,00,000 रुपये फक्त बेलसर माळशिरस गटामध्ये आणले. पूर्वी तुम्ही हे कधी आकडे ऐकले होते का? की लोकप्रतिनिधी आल्या म्हणजे जर सक्षम असेल आणि विकास जर करायचा असेल तर फक्त बापूंचं विकास, बापूंचं विजन. मला सांगा, जर एअरपोर्ट आपल्याकडे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्याकडे येते, लाखो युवकांना नोकऱ्या लागणार आहेत, लाखो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे, व्यवसायाची संधी मिळणार आहे. रिषपिशा सारख्या ठिकाणी आपण पाहताय 10 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये एक रेट होता. आता 1 कोटी 1.25 कोटी रुपये एक झालाय. विकण्यासाठी नाही, परंतु आपला दर्जा किती उंचावतोय. म्हणजे आपण बघतोय, आपण दिल्ली, नवी दिल्ली, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे, नवीन पुणे, हे पुरंदर नवीन पुणे किंवा राज्यात 1 नंबरचं बापूंच्या आशीर्वादाने आल्याशिवाय
राहणार नाही. एवढा विकास बापू या ठिकाणी करतायत. त्याच्यामध्ये पुरंदर उपसासारखी योजना असेल, काय परिस्थिती होती मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये उजळून गेली. मग एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. तातडीचे 56 कोटी रुपये बापूंनी ते मंजूर करून घेतले आणि मग तो तिन्ही पंप हाऊस परत दुरुस्त करून आता ते दुरुस्त केल्यापासून अजिबात कुठल्याही शेतकऱ्यांना खातेदारांना शेतीसाठी पाण्याची अडचण नाही. परत त्याच्यामध्ये तांत्रिक जलसिंचन सुधार योजनेमध्ये दुसरे 56 कोटी रुपये बापूंनी मंजूर करून दिले. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी वाया जातं ते पाणी पाईपलाईनने पूर्ण त्या ह्याच्यामध्ये जाण्यासाठीची ती योजना आहे, ते पैसे आहेत. आणि ज्या ठिकाणी काही भाग वंचित आहे की त्या ठिकाणी बागायत नाही, ते पण पूर्ण करण्याचं काम बापूंच्या आशीर्वादाने या ठिकाणी होतंय. आणि मग मला सांगा ना, एवढं काय परिस्थिती आपल्या तालुक्याची. राज्यामध्ये पुरंदर तालुक्याचं नाव घेतलं तर दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. पण आज काय परिस्थिती आहे. बापूंचं काय विजन होतं. बापूंनी असं सांगितलं की ते नेहमी म्हणायचे की मी दुष्काळात जन्मलो परंतु दुष्काळात मारणार नाही. आणि आज काय परिस्थिती आहे. फक्त आणि फक्त बापूंच्यामुळं आपली ही पुरंदर उपसा सिंचन योजना त्यांनी पूर्ण केली आणि 100% बागायत. का आता आपण जर त्या भागात गेला तर बघा ना, 1-1 कोटीचे बंगले आहेत साहेबा. म्हणजे साधी घरं राहिलेलीच नाहीत. हे फक्त विकासामुळेच आहे ना साहेबा. आपल्याकडे परत गुंजवणीचा प्रकल्प येतो. 1313 कोटी रुपयांची योजना बापूंनी मंजूर केली. शीघ्र गतीने भारतात सगळ्यात विक्रम केला. 81% धरण पूर्ण केलं. आणि मग ते त्याच्यात 27 किलोमीटरची आता लाईन पूर्ण झाली. सेकंड फेजमध्ये आपला बेलसर माळशिरस गटातले जे काही वंचित गाव आहेत त्याच्यामध्ये ते येत आहेत. आपला संपूर्ण खळद, वाळू, निरुळ, शिवरी, तक्रारवाडी आणि जेजुरी ग्रामीण हा संपूर्ण पट्टा 100% बागायत होते. आज आपण पाहतो यंदा पाऊस जास्त झालाय, परंतु काय परिस्थिती असते आपल्याकडे. टँकर आणायला लागायचे का. आपण पुरंदर उपसाचं म्हणजे हे बघताय. पूर्वी माळशिरसला माळशिरस, टेकवडी आणि पिसर्वे काय परिस्थिती होती साहेबा. आपल्यावरून खालच्या गाठाखाली लोक आपल्या माझ्या महिला भगिनी रोजगारासाठी जात होत्या. आज काय परिस्थिती आहे. माळशिरस 4000 एकर ऊस आहे साहेबा. राजुरी 3500 एकर ऊस आहे. म्हणजे 100% बागायत आणि 100% विकास हा सांगावं लागत नाही ना साहेबा. आणि त्याच्यामुळे जनता विकासाच्या पाठीमागे उभी राहणार आहे. विकासाला मत देणारी जनता. त्याच्यामुळं राज्यामध्ये आपल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये शेतकऱ्यांना 100% पूर्वी पैसे भरायला लागत होते. म्हणजे बापूंचं म्हणजे एवढं विजन आहे. ब्रिलियंट नेता. म्हणजे राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये 2च मंत्री खूप हुशार होते 14 ते 19 साली. सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि बापू. आणि मग त्यांनी ती योजना आपल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी 19% आपल्या शेतकऱ्यांसाठी 19%ची योजना आणली. 81% राज्य शासन पैसे भरतंय. तो राज्याचा GR तयार करून घेतला आणि मग 19% हे पाणी आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होते. मग मी त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं, रेड्डी साहेबांनी, की साहेब आपण 1 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे थेट किती पैसे वाचतात. 81% शासन जर पैसे भरत असेल तर किती पैसे वाचतात. तर मलाही थोडंसं शॉक बसला. 1 वर्षामध्ये डायरेक्ट आपल्या शेतकऱ्याच्या पुरंदर उपसा सिंचन योजनेतील शेतकऱ्यांचे 20 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांची बचत होती. म्हणजे असं विजन असणारा नेता पुरंदरला आपल्याला लाभलाय. आणि मग बेलसर माळशिरस गट तर आपल्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट येते, IT पार्क येते आणि 100% आपण बागायत झाले. अजून काय विकास पाहिजे. हजारो कोटी रुपयांची कामं. बापू 2009 साली पहिल्यांदा ज्या विधानसभेवर गेले तर राज्यात सगळ्यात जास्त निधी 863 कोटी रुपयांचा निधी बापूंनी आणला. आणि मंत्री झाले होते 10,000 कोटी रुपयांची कामं केली. एका वर्षात आता 1100 कोटी रुपयांची कामं केली. हा विकास किंवा हा आता छोट्या छोट्या गावात आपण माळशिरस सारख्या ठिकाणी साहेब 11 कोटी रुपयांची कामं आहेत 1 वर्षात. माझ्यासारख्या छोट्या गावामध्ये 1,72,00,000 कामामध्ये 1 वर्षात. आपण असं जर 2008 पासूनच जर तुम्हाला कार्यकाळ जर आणि त्याची कामांची यादी जर मला वाटतं रात्र पूर्ण नाही सांगायला. एवढा मोठा विकासाचा झंझावात आणि आपल्याला विकास म्हणजे पुरंदर हे नवीन पुणे आणि महाराष्ट्रात 1 नंबरचा तालुका झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मतदारांना काय आव्हान करताल की काय करावं. नाही, मला मतदारांना एकच सांगायचं आहे की आपण विकासाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब जर ह्या
राज्याचे मुख्यमंत्री झाले नसते तर लाडकी बहीण योजना आपल्या राज्यात आली नसती आणि थेट 46,000 कोटी रुपये बजेट एक वर्षाचं 1,500 रुपये लाडक्या बहिणींसाठी दर महिन्याला दरमहा त्या गरीब आणि सामान्य जनतेसाठी राज्य शासन देते. हा म्हणजे ऐतिहासिक निर्णय. मला वाटते हा कधीच असा जनतेच्या हितासाठी होणार नाही. त्याच्यामुळे महिला भगिनी युवक यांना मी नक्कीच आवाहन करेल की स्वतः रमेश आबा इंगळे बेलसर माळशिरस गटातील जिल्हा परिषदेचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे. माझ्याबरोबर बेलसर गणातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माणिकराव निंबाळकर आहेत. माळशिरस गणातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शरदराव यादव आहेत. मी एकच आवाहन करेल माझ्या मतदार बंधू भगिनींना की आपण धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मला जिल्हा परिषदेत आणि शरदराव यादव आणि माणिकराव निंबाळकर यांना पंचायत समितीमध्ये विक्रमी मताने निवडून आणि पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आबा, आपल्या बरोबर बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर रमेश आबा इंगळे होते. नक्कीच एक त्यांचं विकासाचं धोरण बेलसर माळशिरस गटासाठी फायदेशीर ठरणार आहे. बघूया, येत्या 7 तारखेला निवडणूक होत असून निकाल 9 तारखेला लागणार आहे. नक्कीच मोठ्या घडामोडी तालुक्यामध्ये घडणार आहेत. आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क. आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.